नमस्कार बालमित्रांनो, मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पहिली, विषय आहे मराठी। आज आपण परीक्षेला असणारा जो महत्त्वपूर्ण घटक आहे 8 क्रमांकाचा समानार्थी शब्द याविषयी माहिती घेणार आहोत। आपल्याला माहित आहे मराठीला परीक्षेमध्ये आपल्याला एकूण 15 प्रश्न असतात 30 गुणांसाठी। तर आपण आज समानार्थी शब्दाचा जास्तीत जास्त सराव करणार आहोत आणि काही नमुना समानार्थी शब्द देखील संग्रह आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम आपण या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आता आपण प्रत्यक्ष समानार्थी शब्द यांचा सराव करूया। इयत्ता पहिलीमध्ये आपल्याला अभ्यास करताना किंवा अध्ययन करताना अनेक समानार्थी शब्द आलेले आहेत। त्याचा या ठिकाणी काही संग्रह आपल्याला परीक्षेमध्ये दिलेला आहे। त्याच प्रकारचे शब्द आपल्याला परीक्षेमध्ये येत असतात। तर आता आपण त्याचा सराव करूया। पाठ्यपुस्तकात आलेले काही समानार्थी शब्द पहा। वारा, वाऱ्याला दुसरा शब्द आहे पवन। नंतर रान, अरण्य, वन, पाणी, जल, आभाळ, आकाश, रात्र, रात्र, निशा, गार, थंड, माया, प्रेम, झोका, झोपाळा, आई, माता, जननी। आता या शब्दावरून आपल्याला समजलं असेल की आईला आपण दुसरं माता देखील म्हणतो, जननी देखील म्हणतो। झोक्याला काही ठिकाणी आपले झोपाळा हा देखील शब्द वापरतात। म्हणजे त्याच शब्दाला दुसरा एक शब्द पर्यायी शब्द आपण त्याला म्हणतो समानार्थी शब्द। जसे की मासा, मीन, शिपाई, सैनिक, मित्र, सोबती, झाड, वृक्ष, घर, सदन, जीवन, आयुष्य, वंदन, नमस्कार, चेहरा, मुख किंवा तोंड, वास, गंध, कान, कर्ण, भूमी, धरती, जमीन, त्यानंतर गती, वेग, त्यानंतर डोळा, नयन, सावली, छाया, फूल, सुमन, पक्षी, पाखरू, ध्वज, झेंडा, रस्ता, वाट, वडील, पिता। अशा प्रकारे काही आपल्या पाठ्यपुस्तकात आलेले हे समानार्थी शब्द आहेत। आता याशिवाय इतर काही समानार्थी शब्दांचा आपण अभ्यास करणार आहोत आणि आपण हे शब्द लक्षात ठेवायचे आहेत कारण आपल्याला परीक्षेमध्ये अशा प्रकारचा एक प्रश्न येणार आहे। पाऊस, वर्षा, डोके, मस्तक, महिना, मास, हात, हस्त किंवा कर, ढग, मेघ, पोपट, राघू, बघा आपण पोपटाला काही ठिकाणी राघू पण म्हणतात आहे ना, पर्वत, डोंगर, त्यानंतर युद्ध, लढाई, देश, राष्ट्र, मोर, मयूर, शिक्षा, सजा, समुद्र, सागर, अग्नी, आग, आनंद, हर्ष, अंग, शरीर, खात्री, विश्वास, नदी, सरिता, छंद, आवड, किल्ला, गड, हुशार, चतुर, सेवक, नौकर, बक्षीस, पारितोषिक, नवल, आश्चर्य आणि दिवस, दिन। तर अशा प्रकारे आपण समानार्थी म्हणजे सारखाच अर्थ असणारे पर्यायी शब्द आपण पाहिलेले आहेत। तर आता आपण परीक्षेमध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न येतात त्यांचा काही सराव करणार आहोत। पहा, नमुना प्रश्न दिलेला आहे या ठिकाणी। नदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय वाचूया आपण। जल, 2 आहे सरिता, 3 आहे सीमा आणि 4 आहे धरित्री। आता जर आपण नीट निरीक्षण केलं तर नदीसाठी दुसरा शब्द कोणता असतो विद्यार्थी मित्रांनो? सरिता। जल म्हणजे पाणी आहे ना, सीमा म्हणजे हद्द आहे ना, गावाची हद्द वगैरे, देशाची हद्द, आणि धरित्री म्हणजे जमीन। म्हणजे नदीसाठी कोणता शब्द असणार या ठिकाणी? सरिता। तर आपण 2 हे सरिताचा पर्याय जो आहे तो वर्तुळ आपण 2 नंबरचं वर्तुळ गोल करायचं आहे। पण परत एकदा सांगतो मी, आठवण करून देतो तुम्हाला, परीक्षेमध्ये जे आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात, 4 वर्तुळ दिलेले असतात, 1 2 3 4, त्याचं योग्य जे उत्तर आहे, समजा या ठिकाणी आपलं 2 उत्तर आहे तर ते 2 जे आहे ते आपण बरोबर पूर्ण गोल करायचं आहे। काही मुलं काय करतात, अर्धा गोल करतात किंवा गोलच्या बाहेर जातात, तर तसं न करता तो संपूर्ण गोल आपल्याला सावकाशपणे अशा प्रकारे करून दाखवायचा आहे। आता आपण आणखी काही व्यवसाय सोडवूया। प्रश्न 1 ते 10 साठी खालील दिलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द शोधा। आता आपल्याला एक शब्द दिलेला आहे, त्याचा पर्यायी शब्द किंवा समानार्थी शब्द किंवा त्याला आपण दुसरं काय म्हणतो ते शोधायचं आहे। आता सदन, सदन म्हणजे काय? आता पर्याय पाहूया आपण। 1 आहे दास, 2 रत्नाकर, 3 चतुर आणि 4 घर। सदन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो घर, म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर असणार आहे। आपण 4 ला काय करायचं आहे? गोल करायचं आहे। अशा प्रकारे 4 हा वर्तुळ आपण पूर्ण गोल करायचा आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न दिला झाड।
4 पर्याय पहा, 1 आहे वृक्ष, 2 आहे फांदी, 3 आहे पाने आणि 4 आहे झुडूप. आता आपण नीट निरीक्षण केलं तर 4ही शब्द झाडाशी निगडीत आहे, पण झाडाला दुसरा शब्द असतो वृक्ष, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. आपण 1ला काय करायचं आहे, गोल करायचं आहे. आता आणखी आपण काही शब्द पाहूया. जसे की या ठिकाणी दिले वारा, 4 पर्याय दिलेत, जंगल, पवन, संग्राम, आकाश. आता जंगलला दुसरा शब्द वन असतो आहे ना, संग्राम म्हणजे लढाई, आकाश म्हणजे आभाळ. तर मग या ठिकाणी पवन हा शब्द, वाऱ्याला पवन म्हणतात आहे ना, पवनपुत्र हनुमान माहिती आहे ना आपल्याला, म्हणजे पवन हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपण या ठिकाणी काय करायचं आहे, रंगवायचं आहे. 2ला अशा प्रकारे आपण छानसं वर्तुळ गोल करायचं आहे. त्यानंतर पर्याय दिला 4था प्रश्न पाहूया. पाणी, पान, शरीर, जल आणि पिणे. आताच म्हणल्याबरोबर पाण्यासाठी जल हा उत्तर आपलं 3 नंबरचं उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. 3 हा पर्याय आपण गोल करायचा आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे पहा, पर्वत. आता पर्वतासाठी 4 पर्याय दिलेत पहा, डोंगर, उंचवटा, दगड आणि जंगल. आता पर्वताला दुसरा शब्द काय असणार या ठिकाणी, डोंगर, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे. 1चं वर्तुळ आपण रंगवायचं आहे. त्यानंतर प्रश्न 6 पहा. प्रश्न 6वा काय दिलेला आहे, ध्वज. त्याला पर्याय दिलेत पहा, राष्ट्रध्वज, 2 आहे झेंडा, 3 आहे तिरंगा आणि 4 आहे राष्ट्र. आता ध्वजला दुसरा शब्द काय येतो तर झेंडा है ना, हे लक्षात ठेवायचं. नंतर आपण तिरंगा म्हणतो ना नेहमी, तिरंगा तर नाही, झेंडा हे शब्द बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपण या ठिकाणी रंगवायचं आहे. त्यानंतर 7 आहे आकाश. आकाशासाठी पहा, ढग, घर, आभाळ आणि मेघ. आता आपण वर बोलल्याप्रमाणे आकाशासाठी काय शब्द येतो, आभाळ. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर असणार आहे. आपण 3चं वर्तुळ रंगवायचं आहे. त्यानंतर डोळा. डोळ्यासाठी पर्याय दिले पहा, कान, कपाळ, डोके आणि नयन. हे तर खूप सोपं आहे. कान, कपाळ, डोके हे वेगळे शब्द आहेत, नयन म्हणजेच डोळा, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तर आपण 4 हे वर्तुळ छान अशा प्रकारे रंगवायचं आहे. पर्याय 4 उत्तर बरोबर आहे याचं. नंतर 9 आहे आई. आता आईसाठी समानार्थी शब्द, वडील, माता, सरिता, तनया. वडील तर नाही, सरिता म्हणजे नदी, मग माता हा शब्द आपल्याला आईसाठी माता म्हणतो आपण, म्हणजे माताला आपण काय करायचं आहे, गोल करायचं. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपण काय करायचं आहे, गोल करायचं आहे. त्यानंतर फूल. आता फुलसाठी बघा, सुमन, आई, सरिता, तटिनी. फुलासाठी दुसरा शब्द काय असतो, सुमन, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. आपण 1चं वर्तुळ काय करायचं आहे, रंगवायचं आहे. तर आता आणखी काही प्रश्नांचा आपण सराव करूया. पहा प्रश्न 11वा, आनंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. आता आनंदसाठी आपण पर्याय दिलेत पहा, दुःख, मुलगा, हर्ष आणि क्रोध. पहा दुःख, क्रोध हे तर दोन्ही शब्द नाहीत, हर्ष आणि मुलगा, मुलगा पण नाही, हर्ष म्हणजेच आनंद, म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर उत्तर आहे. तर आपण 3चं वर्तुळ अशा प्रकारे रंगवायचं आहे. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, किल्ला या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. आपण आता पर्याय पाहूया. 1 आहे गड, 2 रायगड, 3 डोंगर आणि 4 पर्वत. आता किल्ल्याला दुसरं काय म्हणतो आपण, गड आहे ना, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 1 हे आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. तर आपण 1चं वर्तुळ काय करायचं आहे, रंगवायचं आहे. प्रश्न 13वा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. आता एक वाक्य दिले पहा, घोडा वेगात धावतो, आणि अधोरेखित म्हणजे त्याच्या खाली एक रेषावली आहे, घोड्याखाली रेषावली आहे ना शब्दाखाली, तर घोड्याचा आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. आता घोडाला पर्याय दिले पहा, घोडी, अश्व, शशी आणि नयन. घोडाला घोडी तर हा लिंग बदल आहे ना. पर्यायवाचक शब्द किंवा समानार्थी शब्द या ठिकाणी अश्व असतो, घोडा म्हणजेच अश्व, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपण काय असणार आहे, बरोबर उत्तर आहे. तर आपण 2चं वर्तुळ रंगवायचं आहे. आता प्रश्न 14वा पाहूया. खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. पहा आपण या ठिकाणी एक समानार्थी शब्दाची चुकीची जोडी दिलेली आहे. आपण पर्याय वाचूया. 1 आहे वंदन, नमन, हे बरोबर आहे, वंदनलाच नमन म्हणतो आपण, नमस्कार. 2 आहे सण, उत्सव, ही देखील जोडी बरोबर आहे. नंतर 3 आहे मोर, मयूर, हे देखील बरोबर आहे. समुद्र आणि मेघ, पहा समुद्र म्हणजे सागर आणि मेघ म्हणजे ढग, म्हणजे ही जोडी चुकीची आहे, हे समानार्थी शब्द नाहीत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. तर 4चं वर्तुळ आपण काय करायचं आहे, रंगवायचं आहे. त्यानंतर प्रश्न 15वा आहे, खालील पर्यायातून समानार्थी शब्दाची योग्य जोडीचा पर्याय शोधा. आता योग्य कोणता आहे ते पाहायचं आहे आपल्याला. पहा आपण पर्याय वाचूया.
एक हुशार मठ्ठ, ही समानार्थी शब्द नाही, विरुद्धार्थी शब्द झाले. हुशारच्या विरुद्ध मठ्ठ असतो. तरुण तरुणी, इथं लिंग बदललेलं दिसत आहे आपण, म्हणजे हे पण चुकीचं उत्तर आहे आपलं. आपले बरोबर उत्तर शोधायचं आहे. नदी सरिता, बरोबर, नदीला सरिता हा शब्द समानार्थी शब्द आहे, म्हणजे हे बरोबर आहे. आणि चौथा आहे मंदिर आणि देव, हे देखील चुकीची जोडी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 नदी आणि सरिता ही जोडी काय आहे, बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 3चं वर्तुळ आपण काय करायचं आहे, अशा प्रकारे रंगवायचं आहे. परत एकदा आठवण करून देतो, परीक्षेमध्ये वर्तुळ रंगवताना आपण ते संपूर्ण रंगवायचं आहे, अर्धवट किंवा आपण वर्तुळाच्या बाहेर जायचं नाही. तर अशा प्रकारे आज आपण विद्यार्थी मित्रांनो एक मराठीचा समानार्थी शब्द हा घटक पाहिला. मला आशा आहे तुम्हाला परीक्षेमध्ये या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया असंच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.